दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी 12:30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 नागपूर सुरतवरील कोंडेबारी घाटातील कोड्यादेव मंदिरासमोरील पुलाच्या खाली सुमारे 30 ते 40 फूट खोल दरीत अंदाजे 30 ते 35 वयाचे पुरुषाचे तोंडावर काळा रुमाल व दोन्ही हातपाय दोरीने बांधलेल्या स्थितीत अनोळखी प्रेत आढळून आले होते। त्यावरून साक्री पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 08/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक फिंगर ब्युरो, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व साक्री पोलीस ठाण्याचे पथके घटनास्थळी पोहोचले। भौगोलिक पुरावे प्राप्त करून अनोळखी प्रेताची ओळख पटवण्यासाठी व अज्ञात मारेकरांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हा शाखा धुळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, साक्री पोलीस ठाणे यांचे स्वतंत्र पथके तयार करून रवाना करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी श्रीराम पवार यांनी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मृताची ओळख पटवण्यासाठी विसरवाडी जिल्हा नंदुरबार येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले। सदर पथकाने विसरवाडी येथे मयताचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल केले। यातून मयताच्या नातेवाईकांनी साक्री येथे ग्रामीण रुग्णालयात येऊन खात्री केली असता सईद शाह चिराग शाह फकीर वय वर्ष 28 राहणार संतोषी माता गल्ली विसरवाडी जिल्हा नंदुरबार असल्याचे निष्पन्न झाले। मृतकाची माहिती घेतली असता त्यास दारू पिण्याची सवय होती व तो कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ करत असे। ही बाब मयताच्या पुतण्यास खूप खटकत असल्याचे तपासात प्रथमदर्शनी निदर्शनास आले। तसेच मयताच्या पुतण्या काळा रुमाल वापरण्याची माहिती देखील समोर आल्यानंतर मयताच्या पुतण्या अवेद सलीम शाह वय वर्ष 24 व्यवसाय दुचाकी मेकॅनिकल राहणार इंदिरानगर नवी दिल्ली कॉलनी विसरवाडी जिल्हा नंदुरबार यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह वय वर्ष 20 राहणार संतोषी माता गल्ली विसरवाडी जिल्हा नंदुरबार याच्या मदतीने सदर खून केल्याची कबुली दिली। दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मयत सईद शाह चिराग शाह फकीर हा पुन्हा दारू पिऊन आरोपी अवेद सलीम शाह याच्या गॅरेजवर आला याचा राग आला म्हणून आरोपी अवेद शाह याने दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याची मारुती स्विफ्ट क्रमांक GJ15 AD 1533 इथे त्याच्या काका सईद शाह यास बसवले व सोबत सोहेल मुबारक शाह उर्फ बबलू यास घेऊन कोंडाईबारीकडे निघाले। रस्त्यात अवेद शाह व सोहेल शाह यांनी मयत सईद शाह याच्या तोंडावर काळा हात रुमाल बांधून त्याचे नाक तोंड बंद केले आणि दोन्ही हातपाय दोऱ्याच्या सहाय्याने बांधून जिवंत असतानाच कोंडाईबारी घाटातील कोड्यादेव मंदिरासमोरील पुलाच्या खालील सुमारे 30 ते 40 फूट खोल दरीत फेकून पुन्हा विसरवाडी येथे घरी परतत असल्याची हकीकत सांगितली। वर नमूद दोन्ही आरोपी व गुन्ह्यात वापरलेले मारुती स्विफ्ट कार ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईस्तव साक्री पोलीस ठाणे येथे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। अशा प्रकारे अवघ्या 48 तासात मयत सईद शाह चिराग शाह फकीर याची ओळख पटवून आरोपी मयताच्या पुतण्या अवेद सलीम शाह व त्याच्या मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह यांना निष्पन्न करून साक्री पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 08/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माडी, साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदेसिंग चव्हाण, तुषार सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप, सुनील पाटील, संजय सुरसे, कैलास महाजन, राजीव गीते, साक्री पोलीस ठाण्याचे असई रामलाल अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय सिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील, आनंद चव्हाण, तुषार चव्हाण, तुषार जाधव, प्रमोद जाधव अशांनी कामगिरी केली आहे। आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी योगेश खैरनार, नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी।